कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। एक शंकराचं मनोकामना पूर्ती करणारं व्रत आहे। काहीही मागा तुम्ही, तेवढं ते एक व्रत जर पूर्ण झालं ना, तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं ते व्रत आहे। त्या व्रताचं नाव आहे पशुपती व्रत। 5 सोमवार ते करावं लागतं। त्यातही महादेवाची आराधना साधना जर करायची असेल तर श्रावण महिना अत्यंत उपयुक्त। महादेवाची साधना सगळ्यात जास्त फलदायी कधी होते? इतर महिन्यांपेक्षा श्रावण महिन्यामध्ये। संपूर्ण वर्षभर भक्ती केल्यानं जे पुण्य मिळतं ते एकट्या श्रावणातच मिळतं, आणि संपूर्ण वर्षभर भक्ती केल्यानं जे फळ मिळतं ते फक्त एका दिवसातच मिळतं। तो दिवस आहे शिवरात्रीचा, महाशिवरात्री। एकाच दिवसात सज्जनांनो आपल्या जीवनात सगळं फळ मिळतंय। 5 सोमवाराचं हे व्रत आहे पशुपती व्रत। पूजेचं सगळं साहित्य, धूप दीप नैवेद्य, फूल, बेलाची 108 पानं, प्रसाद आणि 5 दिवे। पहिल्या सोमवारी जायचंय, सकाळी उपवास धरून जायचंय। सकाळी जाऊन पूजा करायची, बेलाची 108 पानं सकाळी महादेवाचा जलाभिषेक करायचा आहे, आणि जलाभिषेक करून 108 वेळा बेलाचं पान अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या महामंत्राचा उच्चार आपल्या मुखातून निघणं गरजेचं आहे। बेलाचं पान किती प्रभावी आहे, किती ताकद आहे त्याच्यामध्ये, मी उद्या सांगणार आहे तुम्हाला। 108 बेलाची पानं महादेवाला अर्पण करायचे। प्रत्येक पान वाहत असताना ओम नमः शिवाय या महामंत्राचा श्री शिवाय नमस्तुभ्यम दोन्हीपैकी एका मंत्राचा जप करायचा। 108 बेलाची पानं वाहायची, फुलं वाहायची। त्यानंतर पूजा करायची सगळी यथासांग, आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा घरी यायचं। संध्याकाळच्या वेळेला त्याच दिवशी पुन्हा जायचंय। दिवस मावळतीच्या वेळेला दिवसभर उपवास आहे, फराळाचं केलं तर चालेल, ज्याला सहन नाही होत त्याने उपवास करायचा। आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र प्रसाद, गोड प्रसाद बनवायचा, आणि तो प्रसाद घेऊन पूजेचं साहित्य सगळं घेऊन संध्याकाळी पूजा पुन्हा करायची। यथासांग पूजन भोलेनाथाचं करायचं, शिवलिंगाचं। जो प्रसाद नेलेला आहे त्यातला अर्धा प्रसाद, 3 भाग त्याचे करायचे प्रसादाचे। 1 भाग महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचा। पूजन झाल्यानंतर सज्जन हो, तिथे 5 दीपक, 5 दिवे तिथे लावायचे महादेवाच्या पिंडीला। 2 पिंडीचे जे पाय असतात, चरण, समोरचा टोक, त्या चरणाच्या जवळ 2 दिवे ठेवायचे। 2 भुजाच्या जवळ 2 दिवे ठेवायचे, आणि 5वा दीपक मस्तकाजवळ डोक्याच्या बाजूला। आणि पंचदीपक अर्पण केल्यानंतर सज्जना हो,
एक 6वा सुद्धा दिवा सोबत घेऊन जायचा आहे जाताना. पूजा झाल्यानंतर घरी येणार तुम्ही आणि घरी आल्यानंतर जो राहिलेला दिवा आहे, शिल्लक 6वा दिवा, घरी आल्याबरोबर घराच्या दारामध्ये उंबरठ्याजवळ जी चौकट असते आपल्या घराची, त्या चौकटी समोर बाहेरून तो दिवा ठेवायचा. प्रसादाचे जे 2 भाग राहिलेले आहेत आपल्याकडे शिल्लक, त्यातला एक भाग प्रसादाचा, भोलेनाथाचा प्रसाद समजून स्वतः ग्रहण करायचा आणि एक भाग छोट्या छोट्या मुलांना वाटून द्यायचा आहे. तो प्रसाद सेवन करायचा आणि अशी पूजा सज्जन हो 5 सोमवारपर्यंत नित्यनेमाने न चुकता करायची त्याच महादेवाच्या मंदिराची. 5वा सोमवार सुद्धा लागणार नाही जर श्रद्धेनं केलं ना. 5वा सोमवार सुद्धा लागणार नाही सज्जना हो. 3ऱ्या किंवा 4थ्या सोमवारीच तुमच्या मनातली अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, वासना, कामना, तृष्णा माझे महादेव परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सज्जना. अत्यंत अद्भुत असा आविष्कार माझ्या महादेवाचा आहे. भक्ती करत असताना महादेव कोण आहेत? महादेव वैष्णव आहेत सज्जना. वैष्णवांचे शिरोमणी आहेत महादेव. खूप भक्ती करा महादेवाची. रोज शक्य ज्याला होईल त्याने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करा. रोज मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलं, घराच्या समोर जे अंगण आहे छोटंसं एक बेलाचं झाड लावा आणि त्या बेलाच्या झाडाच्या खाली घेतानाच झाड जरा मोठं घ्या बेलाचं. त्या झाडाच्या खाली एक छोटं शिवलिंग प्रतिष्ठापित करा अर्ध्या फुटाचं आणि त्याच्यावर एक छोटीशी झारी बनवा आणि त्या झारीमध्ये एक मडकं गाडगं लावा. त्या गाडग्यामध्ये पाणी टाका जेणेकरून एक 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 त्या पाण्याचा थेंब, ती जलधारा महादेवाच्या पिंडीवर अखंड बरसत राहील. जसं जसं महादेवाच्या डोक्यावर एक एक त्या पाण्याचा थेंब पडत राहील ना, महादेवाची पिंड जशी शीतल बनेल तसं तसं महादेव सुद्धा आपल्या जीवनाला शीतल बनवल्याशिवाय राहत नाही सज्जन. अद्भुत महिमा माझ्या भोलेनाथाचा आहे. आज या जगामध्ये, भारत देशामध्ये जेवढे म्हणून काही सक्सेस पुरुष होऊन गेलेत, जेवढे पुरुष या भारत देशामध्ये यशस्वी झाले सज्जना हो, पा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, मोठमोठे योद्धे असतील, अहिल्याबाई होळकर असेल, बघा या सगळ्या लोकांचा, यशस्वी पुरुषांचा इतिहास पहा. ज्या लोकांना यशस्वी बनायचे, सक्सेस बनवायचे, यश मिळवायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या का 13व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली होती सज्जनो. कुठे? रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या स्वतःची अंगुली कापली तलवारीनं आणि रक्ताभिषेक केला महादेवाने, महादेवाच्या पिंडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी. महादेवाचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे होता. एकही युद्ध हरले नाही छत्रपती शिवाजी महाराज. एक छत्री अंमल स्वराज्याची संस्थापना करण्यामध्ये यशस्वी झाले छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड मावळ्यांना एकत्रित घेऊन सज्जना हो, या भारताच्या देशामध्ये अटक ते कटक पर्यंत हिंदुत्वाची निशाणी असलेला भगवा ध्वज फडकवण्याचं काम त्या इसवी सन 1600च्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे कुणामुळे घडलं, हे कुणामुळे शक्य झालं, तर याचं उत्तर फक्त माझ्या महादेवाच्या आशीर्वादानं झालं सज्जना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच त्या किल्ल्यावर झाला ज्या किल्ल्याचं नाव आहे शिवनेरी. जर तुम्ही कधी गेलात
पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात शिवनेरी नावाचा किल्ला आहे. तो किल्ला नुसता तुम्ही पाहिला तरी त्या किल्ल्याचा आकारच महादेवाच्या पिंडीसारखा आहे. थोडं बारकाईनं निरीक्षण करून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं सज्जन, अशी अद्भुत माझ्या महादेवाची लीला आहे. शिवाजी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवाचाच अंश अवतार होते आणि जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात होती ती साक्षात जगदंबा भवानी पार्वती माता होती. सज्जन, एवढं मोठं यश सामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त करणं अशक्य काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्या या भारत देशामध्ये एक रणरागिनी माय माऊली होऊन गेली, माता होऊन गेली. सज्जन हो, जिने या हिंदू धर्माची, सनातन धर्माची धर्मध्वजा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्या काळातल्या यौवनांना, सज्जन हो, समर्थपणे प्रत्युत्तर देण्याचं काम त्या माता माऊलीनं केलं असतं. बघा, जेव्हा माणूस सुद्धा खचून जातो ना सज्जन हो, त्यावेळेला त्या खचलेल्या माणसाला सुद्धा धीर देण्याचं काम एक बाई करत असते. तिच्यामध्ये साहस नावाची शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे. ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती जुन्या काळामध्ये सज्जन हो राक्षस लोक आक्रमण करायचे, देवता लोकांना सळो की पळो करून सोडायचे, त्याच वेळेला एक महिषासूर नावाचा राक्षस या धरणी मातेवर जन्माला आला. वरदान मिळालं होतं सज्जनाओ, कोणत्याच वीर पुरुषाच्या हातून त्याचा मृत्यू होणार नव्हता. देवता लोकांनी तर आपले शस्त्र टाकून दिले आणि गिरीकंदरामध्ये पळू लागली देवता लोक. काय करावं कळेना. त्यावेळेला सगळेच्या सगळे माझ्या भोलेनाथाकडे गेले. भोलेनाथाने सांगितलं, आता मी पण काही नाही करू शकत. हा महिषासूर नावाचा राक्षस कोणाच्याच हातून मरत नाही. त्यावेळेला सगळे देवता लोक एकत्रित आले महादेवा सहित आणि सगळ्या देवता लोकांनी भगवती शक्तीची आराधना केली, प्रार्थना केली. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय कुंभन शुंभ कपाल धरे, जय शुंभन शुंभ कपाल धरे, जय शुंभन शुंभ कपाल धरे. जय शुंभ शुंभ कपाल धरे. प्रणमामि तु देवी नरातिर्हरे. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय हो. महादेव. हरि बोल.
बोलिए भगवती मैया की जय हो. ज्या वेळेला सर्व देवता लोक हतबल झाले, शक्तिहीन झाले, त्यावेळेला सर्व देवता लोकांनी सज्जनाओ त्या शक्तीची आराधना केली, त्या भगवतीची आराधना केली, महादेवाने सुद्धा आराधना केली. आणि त्याच वेळेला सज्जनाओ ती दिव्य शक्ती प्रगट झाली. आणि त्या दिव्य शक्तीने सज्जनाहो अत्यंत भयंकर असणारा तो राक्षस ज्याचं नाव होतं महिषासूर, त्या महिषासूर नावाच्या राक्षसाच्या छाताडावर उभी राहिली ती रणरागिनी दुर्गा भवानी जगदंबा. मा कालिनी वो कल्याणी वो मा जा जोग माया मा चारे वो योग मा बखानी वो. दोनों हाथ उठाइए एक बार, एक साथ ताली की सेवा. जगदम्बा का आगमन हो रहा है अभी. भवानी कालिका देवी प्रकट होने वाली है, जो हम और आपके समक्ष आकर के नृत्य करेगी. प्रेम और भाव से ताली की सेवा. माँ कालिनी वो कल्याणी वो माँ जा जोग माया जा जोग माया जा जोग माया जा जोग माया. चारे वो योग माँ बखानी मोरी माँ जा जोग माया जा जोग माया. ताली की सेवा करिए. जा जोग माया. महिषासूर नावाच्या राक्षसाच्या छाताडावर पाय दिलाय. महिषासूर नावाच्या राक्षसाच्या छाताडावर पाय देऊन जगदंबा भवानी माता कालिका कराल विक्राल रूप धारण करून ती जगदंबा त्या राक्षसाच्या छाताडावर नृत्य करते, नाचू लागली. सज्जनो मा कालिनी वो कल. दोन्ही हात ताली की सेवा. जा जोग माया जा जोग माया जा जोग माया. तू तो रिद्धि दे सिद्धि दे आसनव निधि दे आसनव निधि दे बाक पानी. हृदय में ध्यान दे चित्त में वरदान दे अभय वरदान दे तू शंभुरानी. माँ कालिनी वो कल्याणी मेरी माँ जा जोग माया जा जोग माया जा जोग माया. हे जिरे हे जिरे मारा दूर कर दूर मारा दुख कर दूर कर सुख भरपूर कर आस संपूर्ण कर श्री भवानी. भवानी हृदय में ज्ञान दे चित्त में वरदान दे अभय वरदान दे तू शंभुरानी. अभय वरदान दे तू शंभुरानी. जिरे अभय वरदान दे तू शंभुरानी. हे जिरे हे जिरे काली काली काली. ओ चंड मुंड संघारे शोणित रण माही जो नृत्य करे. कल काल कपाल महाकाली का रूप
धरे माँ नाच क्या बात करे, है? हे रूप धरे माँ काले, काले, नाच काले। करे, हे रूप धरे माँ नाच करे। हे जीरे, हे जीरे, आषाढ उचारम मधुर्मलारम मणिमहारम जलधारम दा विस्तारम दा दूरटकारम मरुपुकारम गिरधारी जिनैर पुकारम गिरधारी मयूर पुकारम गिरधारी। बोलिए जगदम्बा कालिका मात की जय हो। चलाओ कालिका मातेनं सज्जनाओ महिषासूर राक्षसाचं मर्दन केलं आणि नृत्य केलं. ते सुंदर नृत्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चारे वो योग मा बखानी मोरी मा जाजो जा जोग माया जोग माया, ताली की सेवा करिए. जोग माया, महिषासूर नावाच्या राक्षसाच्या छाताडावर पाय दिलाय. महिषासूर नावाच्या राक्षसाच्या छाताडावर पाय देऊन जगदंबा भवानी माता कालिका कराल विक्राल रूप धारण करून ती जगदंबा त्या राक्षसाच्या छाताडावर नृत्य करते, नाचू लागली. सज्जनो मा कालिनी वोकल दोन्ही हात ताली की सेवा. जाजो जा जोग माया जाजो जा जोग माया जाजो जा जोग माया. तू तो रिद्धी दे सिद्धी दे आसनव निधी दे आसनव निधी दे बाक पानी हृदय में ध्यान दे चित्त में वरदान दे अभय वरदान दे तू शंभुरानी माँ कालिनी वो कल्याणी मेरी माँ जाजो जा जोग माया. जाजो जा जोग माया, जाजो जा जोग माया, हे जिरे हे जिरे, हे जिरे, मारा दूर कर दूर मारा दुख कर दूर कर सुख भरपूर कर आस संपूर्ण कर श्री भवानी. भवानी हृदय में ज्ञान दे चित्त में वरदान दे अभय वरदान दे तू शंभुरानी अभय वरदान दे तू शंभुरानी. जिरे अभय वरदान दे तू शंभुरानी. हे जिरे, हे जिरे, काळी 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 ओ चंड मुंड संघारे शोणित रण माही जो नृत्य करे. हो. कल काल कपाल महाकाली का रूप धरे माँ नाच क्या बात करे, है? हे रूप धरे माँ काले, काले, नाच काले। करे, हे रूप धरे माँ नाच करे.
दुर्मलारम मणिमहारम जलदारम दा विस्तारम दा दूरटकारम मरुपुकारम गिरधारी दिनैर पुकारम गिरधारी पुकारम गिरधारी बोलिए जगदम्बा कालिका मात की जय हो. चलाओ. कालिका मातेनं सज्जनाओ महिषासूर राक्षसाचं मर्दन केलं आणि नृत्य केलं. ते सुंदर नृत्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत.